राज्यात हिंदी सक्तीच्या निर्णयाला विरोध वाढल्याचा पाहायला मिळतो आहे। अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाने हिंदीची सक्ती न करण्याची ठाम भूमिका जाहीर केली आहे। तसंच राज्य शासनाने हा निर्णय तातडीने रद्द केला नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही दिलाय। या संदर्भात मराठी एकीकरण समितीने राज्य सरकारला पत्र पाठवत निर्णय मागे घेण्याची विनंती केली आहे। शासनानं इयत्ता पहिलीपासून हिंदीची सक्ती करण्याचा निर्णय तात्काळ रद्द केला पाहिजे, कारण तो अन्याय करणारा आहे। मराठी भाषा शिक्षणाचा कायदा सक्तीसाठी लढा द्यावा लागला हे वास्तव आहे। हिंदी प्रेम कशासाठी? शासनाने मराठी भाषा सल्लागार समिती स्थापित केली आहे। हा मोठा निर्णय घेताना त्या समितीलाही सरकारनं विचारलं नाही, यासारखं दुर्दैव कोणतं? राज्यातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचा आणि महाराष्ट्राच्या भाषिक अस्मितेचा विचार करून हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अशी विनंती मराठी एकीकरण समितीनेही केलेली आहे। सरकारचा हा निर्णय राज्यातील मातृभाषिक विद्यार्थ्यांवर अन्य राज्यातील भाषेची सक्ती करणारा आहे। ही बाब संविधानातील मूलभूत अधिकारांचं तसंच भाषिक स्वातंत्र्याचं उल्लंघन करणारी आहे।